गुड इव्हिनिंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये स्वागत आहे मित्रांनो. सर्वात पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन. मला फार चांगलं वाटतंय की तुम्ही 10 वाजले आणि रेग्युलर आपल्या लेक्चरला अटेंड करताय. जे आपले लाईव्ह मुले इथे आहेत त्यांनी असाच अभ्यास करा मित्रांनो. जोपर्यंत क्लास 1 ची पोस्ट हातात येत नाही तोपर्यंत अशी जिद्द सोडू नका. हेच मला तुम्हाला सांगणं आहे. आता आपण तुमच्या आग्रहास्तव आपण हे परत रिपीट लेक्चर घेतोय. ज्यांचं मिस झालं होतं ते आज लाईव्ह आलेले आणि ते लेक्चर बघते. तुम्हाला काही डाऊट असेल मित्रांनो तर सकाळी असे आपण हे लेक्चर रिपीट केलेलं आहे. आता परत रिपीट करू. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा. थोडंसं लेंदी होणार आहे मित्रांनो लेक्चर, कारण की ट्रस्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. जरी सोपे कॅल्क्युलेशन असले तरी वेळ फार लागणार आहे याला. ठीक आहे, बघू आपण कसं शॉर्टकट मारता येईल. शॉर्टकट इन द सेन्स की थोडस स्मार्टनेस वापरून जे काही झिरो फोर्स मेंबर आहे त्याला झिरो कन्सिडर करून पटापट पुढे जाता येईल अशा पद्धतीने आपण याला वाइंड अप करायचा प्रयत्न करू. तुमच्याकडे सोल्युशन पाहिजे मित्रांनो. सोल्युशन जरी नसलं तरी क्वेश्चन पेपर पाहिजे आणि कॅल्क्युलेटर पाहिजे. ओके, या दोन गोष्टी तुम्ही सोबत ठेवा आणि सर्वात महत्वाचं तुमचं डोकं तुमच्या सोबत ठेवा. डोकं सोबतच पाहिजे आपलं. डोकं इकडे तिकडे नको आणि फक्त लेक्चर लावून दिले असं नको. चला लक्ष द्या. आता आपल्याला मी इथं क्वेश्चन लिहिलेला आहे. डायग्राम काढला सोपं होती म्हणून लिहिला. याच्यात बाकी काय विचारलं नाही. आपल्याला अनालाइज दी ट्रस्ट विचारलाय. मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो, जेव्हा अनालाइज ते म्हणतात ना तेव्हा त्याच्यात एक तर फोर्स काढायचा असतो नाही तर मुवमेंट काढायचे असतं. आता जो ट्रस्ट आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फोर्स, फायनल फोर्स फाइंड आउट करायचंय. मग तुम्ही म्हणाल सर फायनल म्हणजे काय? नॉर्मल फोर्स आपल्याकडे झालं नाही मित्रा. इथं आपल्याला त्यांनी सिंक दिलेला आहे. सपोर्ट काय दिला आपल्याला लक्ष द्या. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपल्याला सिंक दिलेला आहे 3 mm ने. आणि कोणता सपोर्ट सिंक दिलेला आहे तर सपोर्ट बी सिंक दिलेला आहे. आणि असंही जर मी याला फक्त बघितलं तरी मला कळतंय की सर इथं 2 रिएक्शन आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. म्हणजे टोटल किती रिएक्शन झाल्या? 2 3 4 4 रिएक्शन झाल्या. माझ्याकडे इक्विलिब्रियम कंडिशन किती आहे? 3च इक्विलिब्रियम कंडिशन आहे. म्हणजे मी 4 वजा 3 केलं तर एक माझा इनडिटर्मिनेट राहतो आणि तो इनडिटर्मिनेट फोर्स किंवा ती रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायची राहते. पण आता त्यांनी इथं आपल्याला एक हेल्प म्हणून 3 mm चा सिंक दिलेला आहे. ही कंडिशन आहे. तर अशी जेव्हा कंडिशन येईल तेव्हा ट्रस्ट सॉल्व्ह करताना काय चेंजेस होतात ते एकदम व्यवस्थितरित्या हळूहळू आपण समजून घेऊ मित्रांनो. टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत तुम्ही स्ट्रक्चर माझ्याकडून शिकताय अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळवून देण्याचा प्रयत्न माझा असेल. विश्वास ठेवलाय तसाच राहू द्या, तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. चला लक्ष द्या. आता इकडे बघा. आपल्याला सर्वात पहिले आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही की हिंज जेव्हा येतो तेव्हा कशा स्टेप फॉलो करायच्या वगैरे. इथं ही सिरीज आपली फक्त एमपीएससी 2023 चा जो पेपर होता त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला इथे या सिरीज मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तो मी इथे प्रत्येक क्वेश्चन तुमचा स्ट्रक्चरल सब्जेक्टचा कव्हर करणार. सेम तुम्हाला पीडीएफ मध्ये मी सोल्युशन दिलेलं आहे. नसेल कोणाकडे अजून पोहोचलेलं आपल्या टेलिग्राम चॅनलला ते अवेलेबल आहे. नाही तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. तुम्हाला प्रोसिजर सांगितली जाईल. आता लक्ष द्या इकडे. आता आपण काय करू, सर्वात पहिले मला काय करावं लागेल, कोणताही ट्रस्ट असला मला सर्वात पहिले काय करावं लागतं, फाइंड आउट पी फोर्सेस इन ईच मेंबर. प्रत्येक मेंबर मध्ये मला पी फोर्स फाइंड आउट करायचा. मग तुम्ही म्हणणार सर पी फोर्स म्हणजे काय? तर मित्रा, जो काही ट्रस्ट दिलाय त्याला परत एकदा ड्रॉ करून घ्यायचं. आता जो सपोर्ट आपल्याला सिंक दिलेला आहे ना, किंवा ज्या सपोर्ट मध्ये गडबड आहे, ज्या मेंबर मध्ये गडबड आहे तो सध्या पुरता काढून टाकायचा. असं समजायचं तो नाहीच आहे आणि नॉर्मल ट्रस्ट सॉल्व्ह करायचा. जसं मेथड ऑफ जॉईंट किंवा मेथड ऑफ सेक्शन. मेथड ऑफ सेक्शन केली तर फास्ट निघेल, पण मी इथे मेथड ऑफ जॉईंट तुम्हाला सांगतो. सोपी आहे आणि समजायला पण सोपी, जास्त काही कन्फ्युजन होणार नाही. लक्ष द्या. आता दिलेला ट्रस्ट मी परत एकदा तसा काढून घेतला. आता त्या ट्रस्ट मध्ये आपल्याला जे काही दिलंय ते तसल्या तसं आपल्याला ड्रॉ करायचं. इथे मला एक रोलर सपोर्ट होता आर सी नावाचा. इथे एक सपोर्ट होता पण तो बी सपोर्ट सिंक असल्यामुळे त्याला मी काढून टाकला सध्या पुरता. हे का काढायचं, कसं काढायचं याचं सगळं डिटेल एक्सप्लेनेशन आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये शिकणार आहे.
तो कोर्सला सुद्धा तुम्ही जर एनरोल केलं नसेल तर तो कोर्स सुद्धा आपला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये युट्यूबवर अवेलेबल आहे आणि लाईव्ह तुम्हाला बघायचा असेल तर तो सुद्धा आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. वेबसाईटची लिंक आपण इकडे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही वेबसाईटला अप्रोच होऊ शकता. आता लक्ष द्या, सध्या आपल्याला MES 2023 ला ट्रस्ट जो विचारला होता तो सॉल्व्ह करायचा आहे. आणि पर्सनली मित्रांनो तुम्ही मला विचारणार की सर आम्ही ट्रस्ट घेऊन चांगलं केलं का वाईट केलं. आम्ही पेपरला ट्रस्ट सॉल्व्ह करायला घेतलं तर चांगलं केलं का वाईट केलं हे तुम्हाला पण कळलं असेल मित्रांनो. ट्रस्टला फार वेळ लागतो सॉल्व्ह करायला, फार म्हणजे दुसऱ्या न्यूमरिकल पेक्षा जास्त वेळ लागतो आणि सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. जरी तो सोपा असेल, जरी त्याच्यात दोनच इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायचे असतील, समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0, समेशन ऑफ fy इज इक्वल टू 0, मेथड ऑफ जॉईंट जर आपण यूज करत असू तरीही तो सिली मिस्टेक जास्त होऊ शकतात त्याच्यामध्ये, कारण की तेच करायचे. माइंड सुद्धा थोडासा बधीर होऊन जातो सॉल्व्ह करताना. आणि जास्त करून आता हे मी माझं नाही सांगत मित्रांनो, 8 वर्षामध्ये मी भरपूर इंजिनिअरिंगचे मुलं माझ्या हाताखालून गेले, त्यांना येणारे प्रॉब्लेम मी सांगतोय. म्हणून माझं नेहमी रिकमेंडेशन असतं की पेपर कम्प्लीट झालाय, माझ्याकडे टाइम उरलाय आणि दुसरं मला काही येत नाहीये. पेपर कम्प्लीट झालाय, माझ्याकडे टाइम उरलाय आणि दुसरं मला काही येत नाहीये, तेव्हा ट्रस्ट सॉल्व्ह करायला घ्या. तोपर्यंत दुसरे क्वेश्चन करा पण ट्रस्ट घेऊ नका. हे माझं तुम्हाला रिकमेंडेशन राहील. बघा तुम्हाला कसं वाटतं. तुम्ही जे 23 ला ज्यांनी ट्रस्ट घेतला आणि त्यांना शेवटी कळालं की अरे फोर्स तर आपला चुकला, कुठेतरी प्लसचा मायनस झाला, त्यांना ही गोष्ट चांगली माहिती असेल. चला, जे नवीन आहे त्यांना तर हेच सजेशन राहील की सगळा पेपर झालेला आहे, टाइम उरलाय आणि दुसरं काहीच येत नाहीये, तेव्हा ट्रस्ट घ्या सॉल्व्ह करायला. एवढंच तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या इकडे. आता मी इथे ट्रस्ट ड्रॉ करून घेतला, सगळे फोर्सेस केले. सर्वात पहिले मला याच्या मधले फोर्सेस काढायच्या अगोदर एक्सटर्नल जेवढे पण फोर्सेस दिसत आहेत तेवढे मला काढता आले पाहिजे. आणि ते अतिशय सोपं आहे मित्रांनो, काहीच करायचं नाही तुम्हाला. सरळ सरळ इक्विलिब्रियम कंडिशन यूज करायचे आहे. RC काढायचंय, RA काढायचंय, HA काढायचंय. येईल करता. लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. आता सर्वात पहिले मी काय करतो, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. मग वर्टिकल किती आहे, RC आहे, RA आहे, 75 आहे. म्हणजे वरती जाणारे जर मी पॉझिटिव्ह घेतले तर RA प्लस RC इज इक्वल टू 75 किलो न्यूटन. ओके, लक्ष द्या. एकदम सोपं आहे, मी काय अवघड करत नाही. त्याच्यानंतर समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0 केला. इकडे जाणारे जर मी निगेटिव्ह घेतले तर तिकडे जाणारे पॉझिटिव्ह घ्यावं लागतील. म्हणजे HA मायनस 20 इज इक्वल टू 0, म्हणजे HA इज इक्वल टू 20 किलो न्यूटन. ओके, त्याच्यानंतर आता मला इथे मुवमेंट घ्यावं लागेल. समेशन ऑफ मुवमेंट ऍट A इज इक्वल टू 0. तुम्ही कोणत्याही सपोर्टला मित्रांनो मुवमेंट घेऊ शकता. तुम्ही A ला घेऊ शकता, C ला घेऊ शकता, कुठेही घेऊ शकता, असं काही कंपल्शन नाहीये. पण मी A ला घेतो म्हणजे माझे दोन फोर्स 0 होतील. मग उरला काय 20. इथे डिस्टन्स आहे माझं 3 मीटर, इथे डिस्टन्स आहे 3 मीटर, इथे डिस्टन्स आहे 3 मीटर. मग लक्ष द्या. आता इथे जर मी A पॉइंटला मुवमेंट घेतली तर 20 कसं चाललंय, मी राईट साइडला बघतोय, क्लॉकवाईज निगेटिव्ह येणार, -20 इंटू 3. त्याच्यानंतर -75 इंटू 3 आणि त्याच्यानंतर प्लस RC इंटू 6 इज इक्वल टू 0. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर RC किती येतो मला सांगा मित्रांनो. तो RC मी वरच्या इक्वेशन मध्ये पुट करेल याच्यामध्ये आणि मला RA भेटेल. तो पण सांगा मला किती येतो. पटकन कॅल्क्युलेटर घ्या आणि सॉल्व्ह करून मला सांगा पटकन, फास्ट. किती येतो RC आणि RA? RC तुमचा येतो 47.5. चेक करा, 47.5 किलो न्यूटन. आणि RA तुमचा किती येतो चेक करा कॅल्क्युलेटरवर, फास्ट चेक करा. 27.5. 27.5. आता इथं मी जे कन्सिडरेशन केले ते लिहून घेतो की लेफ्ट साइडला बघताना अपवर्ड पॉझिटिव्ह घेणार, अपवर्ड पॉझिटिव्ह घेईल मी, डाऊनवर्ड निगेटिव्ह घेईल, राईट साइडला जाणारे निगेटिव्ह घेईल, लेफ्ट साइडला जाणारे पॉझिटिव्ह घेईल, लेफ्टला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेईल
आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह बी, हे मला लक्षातच ठेवायचं मित्रांनो. ओके, हे मी ह्या क्वेश्चन साठी रूल सेट केला. मी तुम्हाला नेहमी सांगतो की हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह, राईटला लेफ्ट, राईटला लेफ्ट नाही, राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह, हे सगळं काय असं कुठं लिहून ठेवलेलं नाही की हे 100% असंच फॉलो करायचंय. तुमचा प्रश्न आहे, तुमचा आन्सर आहे, तुमचे रूल असतील, तुमचं प्लेग्राऊंड असतील, कंडिशन एकच आहे, स्टार्ट टू एंड. न्यूमेरिकल सुरू करताना जे रूल सेट केले तेच रूल तुम्हाला न्यूमेरिकल संपेपर्यंत वापरायचे. एवढं फक्त डोक्यात ठेवायचं. मग काही अजून करा तुम्ही, कुठेही प्लस घ्या कुठेही मायनस घ्या, फक्त एक साइड प्लस घेतली का दुसरी मायनस घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. ओके, दोघही साइड प्लस घेतले तर कसं चालेल, राईटला जाणारे प्लस, लेफ्टला जाणारे प्लस. मग मित्रा तुला परत फर्स्ट इयरला जावं लागेल, परत मेकॅनिक्सला बसावं लागेल, परत बे दुने 4 करावं लागेल. असं करायचं नाही. लक्ष द्या आता लक्ष द्या इकडे. आता माझ्या रिएक्शन झाल्या, म्हणजे इथं मला आरसी ची व्हॅल्यू किती भेटली चेक करा. आरसी ची व्हॅल्यू 47.5 किलोन्यूटन भेटली. त्याच्यानंतर आर ए ची व्हॅल्यू मला भेटली 27.5 किलोन्यूटन. एच ए ची व्हॅल्यू मला भेटली 20 किलोन्यूटन. ओके, एच ची व्हॅल्यू किती भेटली 20 किलोमीटर. आता सगळ्या रिएक्शन्स माझ्याकडे फाइंड आउट झाल्या. आता मला काय करायचंय, प्रत्येक जॉईंट घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचंय. आता जॉईंट सॉल्व्ह करताना मित्रांनो एक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. रूल्स एकदम अतिशय सोपे रूल्स आहे की जॉईंट जर मी घेईल सॉल्व्ह करायला, तर त्या जॉईंट मध्ये सॉल्व्ह करताना कोणत्या तरी फोर्सचं उत्तर माझं निगेटिव्ह आलं, याचा अर्थ मी अज्युम केलेली डायरेक्शन चुकीची आहे, फक्त डायरेक्शन बदलायची, मॅग्निट्यूड माझा बरोबर असतो. परत रिपीट करतो, जॉईंट सॉल्व्ह केल्यानंतर एखाद्या फोर्सचं उत्तर निगेटिव्ह आलं तर डायरेक्शन चेंज करायची आहे, पण मॅग्निट्यूड तोच ठेवायचा आहे. कळतंय? आता जॉईंट घेतल्यानंतर कसं आपल्याला डायरेक्शन अज्युम करता येते ते मी सगळं सांगेल तुम्हाला. फक्त पहिला रूल लक्षात ठेवा, जर उत्तर निगेटिव्ह आलं तर डायरेक्शन चेंज करायची लगेच, म्हणजे तुमचे चुकायचे चान्सेस किंवा सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. लगेच इथं मार्किंग करून घ्यायची डायरेक्शनची. हा तुम्ही सवय लावाच मित्रांनो ट्रस्ट सॉल्व्ह करताना, तर आणि तरच उत्तर तुमचं 100% बरोबर येतील. आता लक्ष द्या, सेकंड रूल काय मी सांगतो. सेकंड रूल असा आहे की डायरेक्शनचं झालं, डायरेक्शन चेंज करायचं झालं. सेकंड रूल असा आहे की लगेच तिथं मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे, बाकी काही इश्यू नाही याच्यामध्ये, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ट्रस्ट सॉल्व्ह करताना मित्रांनो आपल्याला समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 या दोनच कंडिशन यूज करावं लागतं. सर तुम्ही म्हणाल असं का? अरे मित्रा, आपण जॉईंट घेतोय, त्या पॉइंटलाच उभं राहतोय आणि त्या पॉइंट मधूनच सगळे फोर्सेस जात आहे ना, त्या पॉइंट मधूनच सगळे फोर्सेस जात आहे. मग तिथे परपेंडिक्युलर डिस्टन्स यायचा विषय येतच नाही मेथड ऑफ जॉईंट मध्ये. परपेंडिक्युलर डिस्टन्स यायचा विषय येतच नाही मेथड ऑफ जॉईंट मध्ये. म्हणून आपल्याला तिथे समेशन ऑफ मुवमेंट ऍट अ पॉइंट इज इक्वल टू 0 घ्यायची गरज पडत नाही पूर्ण मेथड ऑफ जॉईंट मध्ये. समेशन ऑफ मुवमेंट ऍट अ पॉइंट इज इक्वल टू 0 ही इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याला लागतच नाही, ती लागूच शकत नाही, कारण की आपण जॉईंट घेतोय, त्या जॉईंट मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्सचा विषय येतच नाही. म्हणून मेथड ऑफ जॉईंट का सोपी आहे, दोनच कंडिशन यूज करायचे आहे. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 मित्रा, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. हे कुठे ठेवायचे तुम्हाला? इथं ठेवायचं. इथंच ठेवायचंय, इथं नाही ठेवायचं, इथं नाही ठेवायचं. इथल्या गोष्टी धोका देतात, इथल्या गोष्टी धोका देतात, इथल्या नाही देत. म्हणून मी जे सांगतोय ते इथं घ्यायचं. इथं सर्वात महत्वाचं, इथं कधीच घ्यायचं नाही, इथं घेतलं धोका देणार. ओके, समजले असणार तुम्ही, लक्ष द्या. आता मला जॉईंट घ्यायचा आहे मित्रा किंवा मैत्री, तुला जॉईंट घ्यायचा आहे, तू ह्या पूर्ण ट्रस्ट मधला कोणताही जॉईंट घे, कंपल्शन नाही, तू इकडूनच सुरुवात कर, इकडूनच सुरुवात कर. तुझा स्मार्टनेस तुला दाखवायचा आहे. म्हणजे काय की मी असा जॉईंट घेईल की जास्तीत जास्त फोर्सेस निघतील आणि कमीत कमी कॅल्क्युलेशन होईल, म्हणजे मला फास्ट सॉल्व्ह करता येईल. मग या टोटल जॉईंट मध्ये मला हा डी जॉईंट दिसतोय की सर याच्यावर कोणता फोर्सच नाहीये, आणि मी हे शिकलोय किंवा मी हे शिकले की जर जॉईंटवर कोणता फोर्स नसेल तर तिथून पास होणारे मेंबर मधला फोर्स हा 0 असतो. म्हणजे पटकन सर इथं तुम्ही हे करा की जॉईंट डी ला जागेवरच सॉल्व्ह करून घ्या, त्याला घेऊच नका. जॉईंट डी ला
झिरो फोर्स येईल. कळत आहे का मला सांगा. जॉईंट डी माझा लगेच सॉल्व्ह झाला, त्याच्यानी ईडी आणि डीसी माझा मेंबर सॉल्व्ह झाला. सेकंड, आता कोणता घेऊ शकतो? ई घेतलं तर नंबर ऑफ मेंबर जात आहे, तिथं आगाऊपणा करायचं नाही. बी घेऊ शकता, पण बी ला कोणता फोर्स नाही सध्या घ्यायला तुम्हाला. तुम्ही ए घेऊ शकता, सी घेऊ शकता किंवा एफ घेऊ शकता. तर सर्वात सोपा मला कोणता दिसतोय की एफ. तर एफ मी घेऊन पटकन कॅल्क्युलेशन करेल. लक्ष द्या, आता जॉईंट एफ मला तसं काढून घ्यायचंय. जॉईंट एफ, लक्ष द्या, हा पहिला जॉईंट घेतला मी सॉल्व्ह करायला. मला पी फोर्सेस काढायचे. मग जॉईंट एफ तुम्ही जसं दिसतोय ना तसंच इथे ड्रॉ करून घ्या. आता बघा, हा ड्रॉ केल्यानंतर इथे 20 किलो न्यूटनचा फोर्स द्या. हा एफ पॉइंट आहे. आता एफ पासून एफ ई निघतोय, म्हणजे एफ ई निघतोय आणि एफ ए निघतोय, एफ ए निघतोय. आता तुम्हाला सांगतो मी की इथं तुम्हाला एरोज अज्युम करायचे. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, एक तर अवे फ्रॉम जॉईंट अज्युम करा किंवा टुवर्ड्स द जॉईंट अज्युम करा. काही करू शकता, कंपल्शन नाही. कळतंय? अवे फ्रॉम द जॉईंट, अवे फ्रॉम द जॉईंट म्हणजे हा एफ इकडं म्हणजे अवे फ्रॉम जॉईंट, म्हणजे पी एफ ई, पी एफ ई आणि इकडे पी एफ ए, हे अवे फ्रॉम द जॉईंट झाले. कोणी म्हणसन मला नाही आवडत आहे असं, तुमचं नाही ऐकणार मी. ठीक आहे बाबा, नको ऐकू. मग तू टुवर्ड्स द जॉईंट अज्युम कर, टुवर्ड्स द जॉईंट तरी चालेल. याच्यात तुम्हाला कोणी कंपल्शन करणार नाही की तू अवेच कर आणि टुवर्ड्सच कर. पण रूल नंबर 1 काय सांगितला? सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर जर निगेटिव्ह आलं तर डायरेक्शन जी अज्युम केली ती चुकली, डायरेक्शन बदलायची, मॅग्निट्यूड तोच ठेवायचा. फक्त डायरेक्शन चुकते, लक्षात ठेवा. डायरेक्शनच बदलायची, मॅग्निट्यूड चुकलेला अज्युम करायचं नाही आणि रिवर्क करायचं नाही. उत्तर बरोबरच असतं, फक्त डायरेक्शन बदलते जर उत्तर आपलं निगेटिव्ह आलं तर. आता लक्ष द्या, मला नेहमी बाहेर जाणारी डायरेक्शन आवडते म्हणून मी इथं बाहेरच घेतो. तुमची मर्जी, तुम्ही आत घेऊ शकता, कंपल्शन नाहीये. आता सेकंड, सर आम्हाला हे माहिती हे तर कळालं. नेक्स्ट तुम्ही जे सांगितलं होतं की दोनच कंडिशन यूज करायच्या, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. मग पहिले कोणती करू मी की जेणेकरून माझं फास्ट होईल? तर मित्रा, इथं तुझा स्मार्टनेस कामात येणार आहे की तुला कोणता फोर्स लवकर निघेल. जर मी समेशन ऑफ एफ वाय अप्लाय केला तर इथं कोणता व्हर्टिकल फोर्सच नाहीये, म्हणजे कदाचित माझं उत्तर मी कन्फ्युज होऊ शकतो. पण माझ्याकडे हॉरिझॉन्टल फोर्स आहे एक आहे आणि एक अननोन आहे, म्हणजे मी समेशन ऑफ एफ एक्स यूज करेल जेणेकरून मला हॉरिझॉन्टल फोर्स पटकन निघून जाईल. असं डोकं लावायचंय तुम्हाला तिथं पेपरला, जेणेकरून फास्ट होईल आणि जास्तीत जास्त फोर्सेस निघतील आणि कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तुम्ही एफ वाय घेतला तर इथं 0, याचं उत्तर 0च येणार आहे, 0च येणार आहे. पण पहिलेच एफ वाय घेतलं ना, तुमच्या मनात 0 आल्यावर 100% डाऊट येईल की अरे माझं बरोबर आहे का चुकलंय, आणि त्या डाऊट मध्ये 1 मिनिट जाईल. तो 1 मिनिट एमपीएससी ला फार महत्वाचा मित्रांनो. 1 मिनिट 2 मार्क देऊन जातो आपल्याला, लक्ष द्या. म्हणून मी पहिले कंडिशन वापरतो, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. मग इकडे जाणारे काय घेतले मी, कुठे गेलं ते, इकडे जाणारे निगेटिव्ह घेतले ना. मग मी काय करेल, -20 मायनस पी एफ ई इज इक्वल टू 0. मग हा पी एफ ई तिकडे जाईल, म्हणजे पी एफ ई इज इक्वल टू -20 किलो न्यूटन. मग तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो की उत्तर जर मायनस येत असेल त्याचा अर्थ उत्तर चुकलेलं नाही, उत्तर बरोबर आहे पण डायरेक्शन चुकली. डायरेक्शन मी कोणती बाहेर केली होती ना, मायनस उत्तराला लगेच तिला मध्ये करून घ्यायचं. इथं नाही करायचं, मध्ये कुठं करायचंय तुम्हाला, इथे मध्ये करायचंय, ओरिजिनल ट्रस्ट मध्ये. म्हणजे पी एफ ई मला आतमध्ये घ्यावा लागेल असा, आणि ज्याची व्हॅल्यू माझी किती आली, 20 किलो न्यूटन. लगेच देऊन द्यायचं, याचा फायदा तुम्हाला पुढे कळेल, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हा जॉईंट संपलाय का? अजून नाही, अजून एक बाकी ना, पी एफ ए बाकी आहे. मग समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. एकच फोर्स आहे म्हणजे पी एफ ए इज इक्वल टू 0. आता 0 ला कोणतंही प्रकारचं प्लस मायनस नसतं, म्हणून इथे मला काय घ्यावं लागेल, डायरेक्ट पी एफ ए माझा काय आला, 0 फोर्स मेंबर आला. 0 फोर्स मेंबर आला, म्हणजे मी 2 जॉईंट मध्ये 1 2 3 4 फाइंड आउट केले. आता मी ए जॉईंट घेतो जेणेकरून हा आणि हा माझा फाइंड आउट होईल. बघा, कंपल्शन नाही, तुम्ही कोणतेही घेऊ शकता, मी वारंवार सांगतोय तुम्हाला. जॉईंट ए, मग जॉईंट ए कसा दिसतो त्याला काढून घ्यायचं. हा तर 0च आहे, इकडे एक जाईल,
इकडे एक जाईल, हा वरती रिएक्शन कितीचा आहे तुमचा 27.5 किलो न्यूटन, RA 27.5 आणि इकडे किती आहे 20, हा A. आता परत एकदा डायरेक्शन मी बाहेरच अज्युम करणार, तुमची मर्जी आहे, इथं तर झिरोच आहे याचा काही विषयच नाही. हा PAE आणि हा आहे PAB. ओके, आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा केव्हा आपला इन्क्लाइंड फोर्स येतो, मेकॅनिक्सची कन्सेप्ट आमची क्लिअर आहे सर. काय की इन्क्लाइंड फोर्स आला की मला त्याला रिझॉल्व्ह करावं लागेल, म्हणजे या इन्क्लाइंड फोर्सला मी रिझॉल्व्ह करेन पॅरलल टू नियरेस्ट फोर्सेस, म्हणजे PAE. आता मला थीटा काढायचा आहे, एक राहिला थीटा. आता इकडे लक्ष द्या, हा थीटा फाइंड आउट करायचा आहे. इकडे 3 मीटर आहे, इकडे 3 मीटर आहे, याचा अर्थ टॅन इनव्हर्स ऑफ 1 किती येईल 45 डिग्री. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करायचे, पण जेव्हा तुम्ही नंबर ऑफ प्रॅक्टिस करणार, मी 2024च्या मेन्सला बसणार, सगळेच बसणार आहे, 2024ला मेन्सला बसणार, तेव्हा प्रॅक्टिसने तुम्हाला माहिती राहील की टॅन इनव्हर्स ऑफ 145 डिग्री येतो, म्हणजे इथं 45 तर इथं पण माझा 45 डिग्री येणार. मग हा अँगल किती येईल 45 डिग्री. आणि मग विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे PAE cos 45 डिग्री आणि PAE sin 45 डिग्री. कळतंय का मला सांगा? PAE cos 45 डिग्री, PAE sin 45 डिग्री. मग आता हा सगळा ए जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 अप्लाय करा किंवा समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0 अप्लाय करा. पण बघा कोणतं निघू शकतं. जर मी समेशन ऑफ Fy केलं तर माझ्याकडे हा फोर्स आहे, त्याच्यावरून हा निघेल. ओके, म्हणजे मला नेहमी फायद्याच राहील. पण जर मी समेशन ऑफ Fx अप्लाय करतो, एकच नोन आहे पण दोन अननोन आहे, म्हणजे इथं तुमचं परत रिवर्क होणार आहे, पेपरला टाइम जाणार आहे. म्हणजे असं ठरवायचंय मला कसं फास्ट ट्रस्ट सॉल्व्ह करता येईल. मग मी काय करेल, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 करेल. वरती जाणारे काय घेतले मी पॉझिटिव्ह, म्हणजे 27.5 तो पण वरती चाललाय, प्लस PAE साइन 45 डिग्री इज इक्वल टू 0. मग हा त्या साईडला जाणारा मायनस होईल आणि हा साइन 45 त्याला डिवाइड होईल, म्हणजे PAE इज इक्वल टू मायनस 27.5 डिवाइडेड बाय साइन 45. कळतंय का मला सांगा? PAE चं उत्तर किती आलं, मायनस मध्ये आलं, याचा अर्थ डायरेक्शन मला बदलावी लागेल, एवढंच त्याचा अर्थ होतो. सांगा PAE किती आला, PAE किती आला सांगा पटकन, फास्ट कॅल्क्युलेट करा. कमेंट पण करू शकता मित्रांनो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, किंवा माइक ऑन करून सांगू शकता. बोलायला फार लाजतात मित्रांनो तुम्ही, बोलत चला, मलाही शिकवायला मजा येईल. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. किती उत्तर आलं बघा, -38.89 आलं का बघा, -38.89 किलो न्यूटन. मायनस आलं म्हणजे घाबरायचं नाही, डायरेक्शन चुकली माझी AE ची, डायरेक्शन फक्त बदलायची. मी बाहेर घेतली होती, आता मला AE कुठे घ्यावं लागेल, आतमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे किती आला तो 38.89 किलो न्यूटन. ओके, आता मायनस साइन तसंच ठेवायचं मित्रांनो, मायनस साइनला गडबड नाही करायची, इथं तसंच ठेवायचंय सगळं. आता Fy आल्यानंतर उरला काय माझा, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. मग आता किती हॉरिझॉन्टल फोर्स आहे, इकडे जाणारा काय घेतलाय मी पॉझिटिव्ह, म्हणजे 20, तिकडे जाणारा काय घेणार मी निगेटिव्ह PAB, आणि परत तिकडे जाणारा निगेटिव्ह PAE cos 45 डिग्री इज इक्वल टू 0. आता मी याच्यात व्हॅल्यू पुट करतो, मला PAB काढायचा आहे, तो तिकडे नेईल, बाकी सगळे इकडे 20. आता हा मायनस आणि PAE परत मायनस आलाय, म्हणजे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, प्लस 38.89 cos 45 डिग्री इज इक्वल टू PAB. मला सांगा PAB चं उत्तर किती आलं. प्लस मध्ये उत्तर येईल, याचा अर्थ माझं अज्युम केलेलं डायरेक्शन काय बरोबर आहे. किती आला PAB सांगा, 47.49 आला का चेक करा, 47.49 किलो न्यूटन. थोडस मायनर तुमचा पॉइंट नंतर डिफरन्स असू शकतो, चालतोय मित्रांनो, काय हरकत नाही. कळालं का मला सांगा, इथपर्यंत काही डाऊट आहे का? डोक्यात कोणताही डाऊट ठेवायचा नाही मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायची आहे. इथे चॅट बॉक्स ओपन आहे, चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचंय की सर हा पॉइंट नाही कळाला, हे तुम्ही असंच का घेतलं, तसंच का घेतलं.
तुम्हाला लाईव्ह जे मुलं आहेत आता जे बघताय त्यांना माईक ऑन करायचा ऑप्शन आहे, तुम्ही माईक ऑन करूनही बोलू शकता माझ्याकडे माझ्याशी. ओके, तर सांगा याच्यात काय डाऊट असेल तर मग आपण पुढे जाऊ. सांगा पटकन, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या मग पटकन, डाऊट नसेल तर. थोडं लेंदी होणार आहे मित्रांनो. थोडं लेंदी होणार आहे आपलं, कारण की ट्रस्ट आहे. ओके, चला. म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढला असं मी अज्युम करतो आणि पुढे चालतो. म्हणजे आता माझ्याकडे काय आला, पीएबी आला, पण एक राहिला ना, पीएबी आपल्याला दाखवावं लागेल इथं. पॉझिटिव्ह आला म्हणजे अज्युम केली डायरेक्शन बरोबर आहे तशीच डायरेक्शन ठेवायची आणि त्याची व्हॅल्यू द्यायची. किती ती 47.49 किलो न्यूटन. म्हणजे हे सगळे फोर्सेस आले. आता मी इरेज करायला मोकळं. ओके, जॉईंट कळाले असतील, स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. साइन कन्व्हेन्शन रूल पुसू नका, रूल तसेच ठेवा. परत कधी कन्फ्युजन झालं तर ते रूल्स तुमच्या ह्या न्यूमरिकलला कामात येतील बघायला. काही डाऊट असेल तर विचारा मित्रांनो, बिंदास विचारा. ओके, चला लक्ष द्या आता, लक्ष द्या. नेक्स्ट आता माझ्याकडे कोणते जॉईंट राहिले, डी तर मी सॉल्व्ह करून चुकलो, सी राहिला. ओके, सी आल्यानंतर मला हा भेटेल आणि हा भेटेल आणि याच्यानंतर मला मग बी घ्यावा लागेल. चालते, चला मग पहिले सी घेऊ. आता जॉईंट सी, जॉईंट सी. मग जॉईंट सी कसं दिसतो त्याला काढून घ्यायचं. हा तर झिरोच आहे, हा सी इकडून वरती किती आलेला आहे 47.5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर इकडे किती चाललाय पीसीबी. ओके, आणि त्याच्यानंतर हा एक इन्क्लाइंड निघाला इथे पीसीई. इन्क्लाइंड आल्यामुळे त्याला मला काय करावं लागलं, रिझॉल्व्ह करावं लागलं. इकडे कॉस 45 आणि इकडे साइन 45. ओके, हा 45 डिग्रीचा अँगल आपण ऑलरेडी काढला. हा झिरो फोर्स मेंबर आपल्याला माहिती आहे, आपण इथे कन्सेप्ट वापरून केला. आता पुढे बघा, आता परत एकदा इथे आपल्याला स्मार्टनेस कसं दाखवायचं आहे की कोणता इक्विलिब्रियम कंडिशन यूज करू जेणेकरून मला उत्तर पण भेटेल आणि फास्ट पण होईल. बघा माझ्याकडे व्हर्टिकल समेशन ऑफ एफ वाय जर मी अप्लाय केलं तर माझ्याकडे हा नोन आहे, हा अननोन आहे, एकच अननोन आहे म्हणजे निघून जाईल. पण जर मी समेशन ऑफ एफ एक्स अप्लाय केलं ना तर हा पण अननोन आहे, हा पण अननोन आहे, परत कन्फ्युजन होईल. थोडासा 1 मिनिट जाईल. तो 1 मिनिट जर वाचवायचा असेल तर पटकन असं अनालाइज करायचं की मी एफ वाय वापरून पटकन सॉल्व्ह करू शकतो. वरती जाणारा पॉझिटिव्ह म्हणजे 47.5 प्लस पीसीई साइन, साइन टू कॉस. तर चुकला ना मित्रांनो, हॉरिझॉन्टल आहे ना, मग इकडे साइन येईल, साइन 45 येईल आणि इकडे कॉस 45. कारण की अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल म्हणजे पीसीई साइन 45 डिग्री इज इक्वल टू 0. मग तिकडे जाताना मायनस होईल, पीसीई इज इक्वल टू मायनस 47.5 डिवायडेड बाय साइन 45. सांगा पीसीई किती आला. मायनस मध्ये उत्तर येईल, याचा अर्थ माझं अज्युम केलेलं डायरेक्शन रॉंग आहे, मला ते फक्त चेंज करावं लागेल. मायनस 47.5 डिवायडेड बाय साइन 45. सांगा किती आलं पटकन. पीसीई किती आला सांगा. मायनस 67.16 आला का चेक करा. मायनस 67.16 किलो न्यूटन चेक करा. कॅल्क्युलेटर पाहिजे मित्रांनो, माझ्याकडे पण कॅल्क्युलेटर आहे, एकदा मी पण चेक करतो. 47.5 डिवायडेड बाय साइन 45 मायनस 67.17 बरोबर उत्तर आहे. मायनस 67.17. ओके, पीसीए आला, मायनस आला याचा अर्थ काय करायचं आपल्याला, मायनस आला याचा अर्थ साइन काय करायचं आपल्याला चेंज करायचंय, फक्त डायरेक्शन चेंज करायचे, साइन नाही चेंज करायचं. पीसीए हाय मी बाहेर अज्युम केला होता, मायनस आला म्हणून आतमध्ये अज्युम करावं लागेल. लगेच इथं डायरेक्शन देऊन मोकळ व्हायचं जेणेकरून मला नेक्स्ट पुढे फ्युचर मध्ये कन्फ्युजन होणार नाही. ओके, आता उरलं काय, फक्त शेवटचं उरलं काय, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. मग करा अप्लाय तो.
समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0. आता इकडे जाणारे काय घेतले मी, पॉझिटिव्ह घेतले, म्हणजे पीसीबी परत हा इकडे चाललाय प्लस पीसीई कॉस 45 डिग्री इज इक्वल टू 0. हा तर 0च होता मित्रांनो, म्हणून तो कन्सिडर नाही केला. आता लक्ष द्या, आता पीसीबी काढायचा, हा तिकडे नेऊ, म्हणजे पीसीबी मायनस, हा तिकडे जाताना मायनस, पण त्याचं उत्तर पण मायनसच आहे, म्हणजे मायनस 67.16 कॉस 45 डिग्री. ओके, मग सांगायचं उत्तर किती आलं पीसीबीचं. पीसीबीचं उत्तर किती आलं, बरोबर आहे का बघा, चेक करा किती आलं पीसीबी. तेच उत्तर येईल मित्रांनो. याला डिवाइड केलं काय तरी पण चेक करा, तुम्ही चेक करून घ्या. 47 पॉइंट समथिंग तेच उत्तर येणार आहे तुमचं. 67.16 इंटू कॉस 45 बघा 47.48 सेम उत्तर आहे, कारण की इथं आपण तेच डिवाइड केलेलं आहे, म्हणजे प्लस 47.5 किलो न्यूटन प्लस आला. याचा अर्थ मला डायरेक्शन चेंज करायची गरज नाही, पीसीबी माझा प्लसच आहे, मग C2B मला आउटसाइडलाच दाखवावं लागेल. तो किती दाखवावा लागेल, 47.5 किलो न्यूटन. लक्ष द्या, मग आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता याला घ्यायची गरज नाही, इकडे 47.5 आहे, इकडे 47.5 आहे. जेव्हा सेम फोर्सेस एका लाईनवर असतात तर त्याला जोडणाऱ्या मेंबर मध्ये फोर्स काय असतो, 0 असतो. म्हणजे इथे पी बी ई पण काय आला माझा, 0 आला. इकडे पी डी ई पण काय आला होता, 0 आला होता. आणि पी डी सी पण काय आला होता, 0 आला होता. त्याच्यानंतर पी ए एफ पण काय आला होता, पी ए एफ इज इक्वल टू 0. इथं पण माझा 0 आला होता. कळतंय का मला सांगा. म्हणजे मी ऑल मेंबर्स मधले आता फोर्सेस काढून झाले, फक्त पी फोर्स झाले, अजून फायनल झाला, अजून सिंकला मी हातच नाही लावलाय. सिंक मी डायरेक्ट कॅन्सल करून नॉर्मल फोर्स फाइंड आउट केले. आता नेक्स्ट काय करेल मी, नेक्स्ट माझी मेथड काय, नेक्स्ट माझी स्टेप काय असणार आहे, जो सिंक सपोर्ट होता त्याला, तो सिंक 3 mm झाला आणि त्याला वरती 1 किलोटनचा लोड अप्लाय करायचा. ऑल एक्सटर्नल लोड रिमूव्ह करायचे, एक्सटर्नल लोड रिमूव्ह करायचे. व्यवस्थित ऐका. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जो सिंक सपोर्ट आहे तिथे 1 युनिटचा लोड अप्लाय करायचा आहे, फक्त तेवढाच लोड राहील, बाकी सगळे एक्सटर्नल लोड रिमूव्ह होतील. मी परत रिपीट करतोय, एक्सटर्नल लोड रिमूव्ह होतील, नॉट एक्सटर्नल रिएक्शन. रिएक्शन तशाच राहतील, एक्सटर्नल लोड रिमूव्ह होतील, जे की कोणते माझे 75 आणि 20 हे रिमूव्ह होतील. फक्त बी पॉइंटला 1 किलोन्यूटनचा लोड अप्लाय होईल युनिटीचा, बाकी रिएक्शन तशाच राहतील. परत एकदा रिपीट करायची प्रोसिजर. मी तुम्हाला आधीच सांगितलं, रिपीटेड आहे, लेंथी आहे, म्हणून मी सजेस्ट करतो की ती घेऊ नका पेपरला, वेळ खाऊ. लक्ष द्या. आता नेक्स्ट बघा, आता हे जे फोर्सेस आपले सगळे आलेले त्यांची एक समरी करून घ्यायची तुम्हाला, मी तुम्हाला दिली मित्रांनो, ती समरी आपल्याला पुढे कामात येईल. आता त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय माझी, चेक करा. थर्ड स्टेप काय, फाइंड आउट. थर्ड स्टेप काय माझी, फाइंड आउट K forces in each member by applying 1 kilonewton unit load on sink support, that is B. जो बी आपला सिंक सपोर्ट आहे तिथे 1 किलोन्यूटनचा लोड मला अप्लाय करायचा आहे, आणि परत एकदा प्रत्येक मेंबर मधला फोर्स फाइंड आउट करायचा. अगेन रिपीट. मग आता बघा, तसं करण्यासाठी मला काय करावं लागेल, परत एकदा ट्रस ड्रॉ करावं लागेल. परत एकदा मी इथे काय करेल, ट्रस माझा ड्रॉ करेल. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की सगळे एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह करायचे, एक्सटर्नल फोर्स, रिएक्शन्स नाही. म्हणजे ही आर ए तशीच येणार, इकडे एच ए तशीच येणार, इकडे आर सी तशीच येणार, आणि इथे 1 किलोन्यूटनचा लोड अप्लाय होणार. आता तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ओके, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी आहे, हा डी आहे, हा ई आहे, हा एफ आहे. आता सॉल्व्ह करायचं. आता परत एकदा प्रत्येक मेंबर मधला फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मी त्याला काहीच करू शकत नाही मित्रांनो, तेवढीच लेंदी प्रोसेस आहे ट्रस्टची, म्हणून ऑलवेज त्याला शेवटी टाका.
आता लक्ष द्या. आता याच्यामध्ये परत एकदा रिएक्शन्स मला फाइंड आउट करावं लागतील. सांगा मग रिएक्शन्स काय येतील. आता मी इथं सरळ बघूनच सांगू शकतो. जर 1 किलोन्यूटन वरती चाललाय, कोणताही हॉरिझॉन्टल फोर्स नाहीये, 1 किलोन्यूटन जर वरती चाललेला आहे, तर हे जे आर ए आणि आर सी काय येतील, स्टेबल ट्रस्ट ठेवण्यासाठी खाली येतील ना. हे माझं लॉजिक क्लिअर आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, म्हणून मला कळतंय सर हे 0.5 किलो न्यूटन येईल आणि हे पण 0.5 किलो न्यूटन. असं का म्हणताय सर तुम्ही? कारण की इथे सिमेट्रिकल डिस्टन्स आहे, डिस्टन्स सेम आहे 3 मीटर 3 मीटर, त्याच्या एक्झॅक्टली मिडलला एक लागलाय, म्हणजे इकडे आणि इकडे 0.5 यायला पाहिजे आणि हा येईल 0. कळालं का मला सांगा. हे तुम्ही इक्विलिब्रियम इक्वेशन जर नसेल कळालं, सरळ समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0 असं सगळं सॉल्व्ह करा, तुम्हाला सेमच उत्तर भेटणार आहे. कळालं का मला सांगा. हा, पण हे घेण्यासाठी तेवढे कॉन्फिडंट तुम्ही पाहिजे बरं का. कॉन्फिडन्स तेव्हाच आहे जेव्हा प्रॅक्टिस तुमची असेल. जर इथं 2 मीटर आहे इथं 5 मीटर आहे, आहा इल्ले तेव्हा तेव्हा आपल्याला इथं आगाऊपणा करायचं नाही. इथं अनसिमेट्रिकल डिस्टन्स आहे, मग परत मी एक आहे म्हणून 0.5 येईल असं चालणार नाही. सिमेट्रिकल डिस्टन्स आहे, सेंटरला पॉइंट लोड लागतोय म्हणून 0.5 मी घेतले. ओके, कळत असेल तर मला सांगा. लाईक करा मित्रांनो, कळत असेल तर. लाईकला कंजूसी नका करू मित्रांनो, बघून घ्या, लाईक करत नाही, गद्दारी आहे. चला, मग आता सगळे मला फोर्सेस माहिती झाले. आता मी मेथड ऑफ जॉईंट परत एकदा अप्लाय करणार. आता एकदम सिंपल करायचे मित्रांनो. सर काय तुम्ही सिंपल सांगताय, तर लक्ष दे. जसं इथं मी लोड नव्हता तर तिथे मी त्याला 0 कन्सिडर केलं का नाही. सिमिलर इथं जर लोड नाही एफ पॉइंट वर, तर हा 0 झाला, हा 0 झाला, जागेवर विषय संपला. डी ला लोड नाही, हा 0 झाला, हा 0 झाला. काय अवघड आहे याच्यात, किती पटकन मी सॉल्व्ह करू शकलो. ज्या जॉईंटला लोड नाही तर ते 0. मग आता काय करावं लागेल, आता कोणता तरी एक जॉईंट बॉस तुला घ्यावा लागेल. मग तू ए घे किंवा सी घे, तुझी मर्जी. ए घे किंवा सी घे. ओके, मला सोपा कोणताही सोपाच आहे, असं या 0 इथे एक एकच फोर्स आहे. मग मी जॉईंट ए घेतला, परत एकदा जॉईंट ए काढून घ्यायचा, वरचा तर 0च आहे. आता के फोर्स फाइंड आउट करायचा म्हणून के ए ई येणार, के ए बी येणार, इकडे खाली या, एवढं विसरू नका, खाली या 0.5 किलो न्यूटन, इकडे हा 0, इकडे हा 0 आणि इकडे अँगल तुमचा चेंज होणार, तोच अँगल असणार. मी काय काढलं ते कळालं का मला सांगा. जसला तसा ए जॉईंट काढून घेतला, इन्क्लाइंड आल्यामुळे परत रिझॉल्व्ह करावं लागला. के ए ई कॉस 45 डिग्री, के ए ई साइन 45 डिग्री. कळतंय का मला सांगा, कळतंय का मला सांगा. ओके, आता लक्ष द्या. आता परत इथं स्मार्टनेस. काय स्मार्टनेस, की कोणती इक्विलिब्रियम कंडिशन वापरू जेणेकरून माझ्या डोक्यात डाऊट नाही येणार आणि पटकन सॉल्व्ह होईल. सांगा. समेशन ऑफ एफ वापरली तर हा आणि हा दोनच अननोन निघू शकता. एफ एक्स वापरली तर दोघं पण अननोन आहे, परत कन्फ्युजन होईल, वेळ जाईल. म्हणून मी काय करतो, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. खाली जाणारा निगेटिव्ह म्हणजे -0.5 प्लस वरती जाणारा पॉझिटिव्ह म्हणजे के ए ई साइन 45 डिग्री इज इक्वल टू 0. मग त्याला तिकडे न्यायचं म्हणजे तुमचं के ए ई चं उत्तर येईल 0.5 डिवाइडेड बाय साइन 45. म्हणजे किती उत्तर आलं सांगा मला, प्लस मध्ये येईल. किती उत्तर आलं के ए ई चं, 0.707 प्लस 0.707 किलो न्यूटन. बरोबर आलं का मला सांगा. मग प्लस आलं याचा अर्थ के ए ची डायरेक्शन बरोबर आहे, मग लगेच इथं डायरेक्शन तुम्हाला देऊन द्यायची. मी पहिलेच सांगतोय की जसं उत्तर आलं तसं लगेच पान पलटवायचं आणि डायरेक्शन देऊन द्यायची. बाहेरच्या साईडला आहे 0.707 किलो न्यूटन. ओके, आता उरलं काय माझं, समेशन ऑफ, बोला, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. मग करा, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. त्या साईडला जाणारे काय घेतले, निगेटिव्ह घेतले सगळे, म्हणजे मायनस के ए बी मायनस के ए ई कॉस 45 डिग्री इज इक्वल टू 0. मग हा मायनस त्या साईडला त्यांना प्लस होईल,
पण याचं ऑलरेडी मायनसच आहे, म्हणजे के ए बी चं उत्तर तुमचं मायनस मध्ये येईल. काय येईल मला सांगा? के ए बी चं उत्तर मायनस मध्ये येईल. काय येईल सांगा मला? -0.5 येईल. सारखंच आहे मित्रांनो, -0.5 येईल. मग के ए बी चं उत्तर मायनस आलं म्हणजे डायरेक्शन बदला, फक्त बाकी काहीच करू नका, उत्तर तेच ठेवा. मग के ए बी ची डायरेक्शन आतमध्ये येईल, जी की किती असणार आहे? 0.5 किलो न्यूटन. ओके, म्हणजे इथपर्यंत माझं झालंय. कोणाला डाऊट आहे का मला सांगायचं? कोणाला डाऊट आहे का मला सांगा? आता मित्रांनो, याच्या पुढे जॉईंट घ्यायची गरजच नाही. मी तुम्हाला सोल्युशन मध्ये दिलाय, पण घ्यायची गरज नाही. का सर तुम्ही असं म्हणताय? मित्रा 3 मीटर 3 मीटर 3 मीटर 3 मीटर 45 डिग्री 45 डिग्री 0.5 लोडिंग 0.5 लोडिंग, बदलत काहीच नाही. इकडे 0 आहे 0 आहे 0 आहे 0 आहे, म्हणजे सेम कॉपी पेस्ट होईल. इकडं सेम कॉपी पेस्ट होणार आहे. सेम तुम्ही करून पण बघा, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर. मास्तर काही खोटं सांगतोय तर करून बघा. सेम फोर्सेस, सेम अलॉंग विथ डायरेक्शन, सेम कॉपी पेस्ट होतील. आणि हा वरती 1 किलोन्यूटनचा आहे, तर इकडे खाली काही 1 किलोन्यूटनचा आहे. झाला सॉल्व. कशाला अजून वेगळं करायची गरज आहे? म्हणजे स्मार्टनेस दाखवायचंय. मी तुम्हाला आधी सांगितलं किंवा नसली सांगितलं तरी आता लक्ष द्या. ट्रस सॉल्व करत असताना फायनल जो आपला चार्ट बनणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही 20 पानं 50 पानं 100 पानं का कॅल्क्युलेशन करत नाही. ते 0 व्हॅल्यूचे असतात. तुमचा चार्ट चेक केला जातो, लास्टला समरी चेक केली जाते, त्याला मार्क दिले जातात. कोणत्याही एक्झामिनर कडे एवढा वेळ नसतो की तो प्रत्येक जॉईंट तुमचा चेक करत बसणार आहे. त्याला फायनल चार्ट लागेल, त्याच्यामध्ये फायनल पी एफ फायनल फोर्सेस काय आले ते यांनी कॅल्क्युलेट केले का, तेच तो मॅच करेल त्याच्या आन्सरला, संपला विषय. त्याच्यामुळे लक्ष द्या, तुम्ही हे काय कॅल्क्युलेशन करताय ते मॅटर नाही करत, तुमचा फायनल चार्ट मॅटर करतो. पण असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं राहील. असं का? इथं जर बरोबर आले पेपरला तर चार्ट मध्ये समरी बरोबर करणार ना. इथं जर प्लसचा मायनस घोळ केला, तोच कॉपी पेस्ट तोच कॅरी फॉरवर्ड चार्ट मध्ये करणार, म्हणजे चार्ट चुकला, 20 पानं चुकले, काय फायदा झाला ट्रस घेऊन? म्हणून सांगतोय, ट्रस सर्वात शेवटी घ्यायचा, वेळ उरलाय बाकी काही येत नाही, मग ट्रस घ्यायचा सॉल्व करायला. ओके, लक्ष द्या. आता सगळे फोर्सेस आपले फाइंड आउट झाले. आपण पी फोर्सेस पण फाइंड आउट केले. म्हणजे बघा, हा एक महत्वाचा ट्रस ज्याच्यात पी फोर्सेस आहे, हा एक महत्वाचा ट्रस त्याच्यात के फोर्सेस आहे. आता मला राहिलं काय? फक्त समरी राहिली. पण समरी मध्ये, समरी ऑफ टेबल मध्ये मला लेंथ लागणार आहे. मग मला लेंथ कशी काढावं लागेल? सर ही तर माहिती आहे, ही पण 3 मीटर माहिती आहे, ही पण 3 मीटर आहे, ही पण 3 मीटर आहे, ही पण 3 मीटर आहे. इन्क्लाइंड लेंथ आता 3 आहे, तर ही काय 2√3 येईल का? चेक करा. का 3√2 येईल? काय येईल चेक करा. लेंथ कॅल्क्युलेटर मध्ये पायथागोरस 3√2 येईल. 3√2 येईल, चेक करा. 3√2 येईल, चेक करा कॅल्सी मध्ये. अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, याचं उत्तर काढा. अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर करा कॅल्क्युलेशन. 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर अंडर रूट मध्ये 4.24, म्हणजेच 3 इंटू अंडर रूट ऑफ 2, 4.24. सेम उत्तर येतं मित्रांनो. म्हणजे लेंथ आता तुमच्याकडे ही आली, लेंथ सगळ्या आल्या. लेंथ का लागतात? जो फायनल चार्ट आहे तो आता मी काढायला जातोय, याचा स्क्रीनशॉट काढा. इथे आपलं 100% नाही 90% न्यूमरिकल कम्प्लीट झालं. याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढला असेल तर आता आपण फायनल फोर्सेस फाइंड आउट करायचं, फायनल फोर्सेस फाइंड आउट करायकडे वळू. ओके, मी हा क्वेश्चन तसाच ठेवतो, किंवा क्वेश्चनची गरज तर नाही वाटत आहे मला, तरी पण ठीक आहे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल. आता मी सगळं पुसतोय मित्रांनो, मला अलॉंग विथ साइन तुम्हाला सांगायचंय. तुम्ही मला अलॉंग विथ साइन सांगा, ते चुकायला नको. तिथे गडबड झाली तर तुम्ही इथे कॅल्क्युलेशन जरी व्यवस्थित केले असणार तरी त्याला महत्व राहत नाही.
आता तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे, तुमच्याकडे सगळं आहे, हे पण मी पुसतो, याची काही गरज नाही. फायनल मला टेबल ड्रॉ करायचंय. ओके, मग आता टेबल ड्रॉ करत असताना काय लक्षात ठेवायचं, सर्वात पहिले आता इथं काय देणार मी 4th नंबरला, फाइंड फायनल फोर्सेस इन ईच मेंबर. ओके, मग सर्वात पहिले मला काय लिहावं लागेल, इथे टेबल मध्ये मेंबर लिहावं लागेल, मेंबर. त्याच्यानंतर मला काय लिहावं लागेल, पी, जो की किलो न्यूटन मध्ये घेणार, तुमच्याकडे आहे सगळं. त्याच्यानंतर के फोर्स, जो की किलो न्यूटन मध्ये घेणार. त्याच्यानंतर घेणार लेंथ, जी की मीटर मध्ये घेणार. त्याच्यानंतर घेणार के स्क्वेअर एल अपॉन ए, सगळं आहे माझ्याकडे, फक्त टेबल पार्ट पाहिजे. इथं क्यू काढावं लागेल, क्यू चा फॉर्म्युला पण पार्ट पाहिजे, डेल्टा अपॉन समेशन ऑफ के स्क्वेअर एल अपॉन ए. आणि त्याच्यानंतर लास्टला फायनल फोर्सेस पी एफ इज इक्वल टू पी प्लस क्यू के, पी प्लस क्यू के. असं जर तुम्ही एमपीएससी 2023 ला केला असेल तर, आणि तरच ट्रस्टचे मार्क भेटतील, नाहीतर ट्रस्टचे मार्क विसरून जा. लक्ष द्या. आता इथं मेंबर लिहितो मी एफ, त्याच्यानंतर ए बी, जेवढे मेंबर आहे तेवढे सगळे आले पाहिजे. त्याच्यानंतर एई, त्याच्यानंतर सी डी, त्याच्यानंतर सी बी, त्याच्यानंतर सीई, त्याच्यानंतर एफ ई, त्याच्यानंतर डीई, जास्तच मेंबर आहे जरा, आणि त्याच्यानंतर बीई. टोटल किती मेंबर आले चेक करा, टोटल किती मेंबर आले चेक करा. टोटल किती मेंबर आले, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 आहे का टोटल मेंबर, चेक करा ट्रस्ट मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे, 9 मेंबर आहे. चला लक्ष द्या. माझ्या इकडे लाईन्स पेपरला ड्रॉ करायची गरज नाही. तुमच्याकडे सगळे फोर्स आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला इथे व्हॅल्यूज टाकायचे, सगळे तुमच्याकडे. आता 90% काम झालंय, आता डोकं लावायची गरज नाही, 90% काम झाले. लक्ष द्या. आता काय करायचंय, फक्त पी फोर्स, पी एफ किती आहे, 0, चेक करा, बरोबर लिहितोय का, 47.49, चेक करत चला. तुमच्याकडे पण आहे, स्क्रीनशॉट काढलाय, तर -38.89, 0. त्याच्यानंतर 47.49, त्याच्यानंतर -67.16, त्याच्यानंतर -20, परत 0, परत 0. एकदा परत मी चेक करतो, एफ किती तुमचा, तुम्ही पण चेक करा मित्रांनो, नुसते बसू नका. एफ किती आलाय, 0, बरोबर. एबी किती आलाय, एबी किती आलाय तुमचा, चेक करा, 47.49, बरोबर. एई किती आलाय, -38.89, बरोबर. सीडी किती आलाय, सीडी तर 0 असेल आपला, बरोबर. सीडी आणि डीई 0 आहे, सीडी आणि डीई 0, परफेक्ट. पुढे चेक करा, एकदा तुम्ही पण चेक करा, मी पण चेक करतो. त्याच्यानंतर एई झाला, त्याच्यानंतर सीबी, सीबी चेक करा, सीबी किती, सीबी, सीबी चेक करा. C2B 47.49, परफेक्ट. C2E झाला. FE, FE चेक करा, FE -20, बरोबर. त्याच्यानंतर DE तर 0 आहे, आणि BE चेक करा मित्रांनो, BE 0 आहे, परफेक्ट. तुम्ही पण एकदा चेक करून घ्या. हे सर्वात महत्वाचं आहे. हा परत 0 आला, हा परत 0 आला, इथे -0.5 आलं, इथे +0.707 आलं, इथे 0, इथे -0.5, इथे +0.707, इथे 0 0 आणि -1. ओके, आता लेंथ बरोबर लिहितोय का बघा, 3 मीटर 3 मीटर 3√2, त्याच्यानंतर 3 मीटर 3 मीटर
3√2 त्याच्यानंतर 3 मीटर 3 मीटर 3 मीटर चेक करा. या सगळ्या गोष्टी चेक करा. आता काय करायचं तुम्हाला, के स्क्वेअर इंटू एल डिवायडेड बाय एई हा फॉर्म्युला मध्ये या व्हॅल्यू पुट करायच्या आणि याचा आन्सर आहे. आता के ची व्हॅल्यू 0च आहे त्याच्यामुळे पहिलं तर 0च येणार आहे. दुसऱ्याचं उत्तर सांगा. जिथं जिथं 0 तिथं लिहून घ्या. ऑलरेडी 0 आहे, के ची व्हॅल्यू 0 आहे, 0 आहे. दुसरं सांगा. चला पटकन. के ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे हे सगळं 0 होईल. फक्त तुम्हाला मला हे सांगायचं. पटकन पटकन सांगा, फास्ट. 8.93 into 10 raised to minus 6. 8.93 into 10 raised to minus 6. त्याच्या खाली काय आलं बघा, 2.52 into 10 raised to minus 5. 2.52 into 10 raised to minus 5. ए ची व्हॅल्यू तुम्हाला 4000 दिली, विसरू नका. आणि ई ची व्हॅल्यू तुम्हाला 210 जी पे दिली क्वेश्चन मध्ये. त्याला कन्वर्ट करायचंय किलो न्यूटन मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट करायचे. विदाउट कन्वर्जन व्हॅल्यू पुट करायच्या नाही तर आन्सर चुकणार आहे. किलो न्यूटन मीटर स्क्वेअर मध्ये सगळ्या व्हॅल्यू मला पाहिजे. 8.93 into 10 raised to minus 6. त्याच्यानंतर नेक्स्ट 2.52 into 10 raised to minus 5. त्याच व्हॅल्यू मित्रांनो, ही फक्त चेक करा एकदा. येऊ शकते कारण की इथं 3√2 पण सारखा आहे, फक्त हा आणि हा वेगळा आहे, बाकी सगळं सारखं आहे. मग व्हॅल्यू कसं काय बदलली चेक करा एकदा. चेक करा सारख्या कसं काय आल्या व्हॅल्यू. 2.52 चेक करा. के स्क्वेअर एल अपॉन ई, के स्क्वेअर एल अपॉन ई. मी तुम्हाला इथे ई लिहून देतो मित्रांनो. ई ची व्हॅल्यू किती आहे, 210 किलो न्यूटन. ई ची व्हॅल्यू येईल तुमची 210 इंटू 10 रेस टू 6 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ए ची व्हॅल्यू येईल तुमची 400 इंटू 10 रेस टू 6 मीटर स्क्वेअर. तुम्ही फक्त मला हे चेक करा, इथे डाऊट वाटतोय ए ई मध्ये, कारण की ते सारखे सारखे उत्तर सोल्युशन मध्ये आले. चेक करायचे. कॅल्क्युलेशन करताना मागे पुढे होऊ शकतं मित्रांनो, काय हरकत नाही. के स्क्वेअर म्हणजे 38.89 चा स्क्वेअर इंटू लेंथ तुम्हाला घ्यायची. लेंथ किती आहे, 3√2 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये ए ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायची आहे, 400 e raised to 6 इंटू ई ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायची चेक करा, 210 e raised to 6. चेक करा किती आन्सर येते. के स्क्वेअर करायचा होता ना रे, के स्क्वेअर नाही केला, के स्क्वेअर करायचा आहे 0.707. अच्छा, के स्क्वेअरच करायचं मित्रांनो. के बरोबर आहे, एल बरोबर आहे, सगळं सेम आहे. के आणि एल सेम आहे, के आणि एल सेम आहे, म्हणून हा सेम. ठीक आहे. मी इथं पाहिलं पी चा काही संबंध येत नाही मित्रांनो. के स्क्वेअर एल अपॉन ए करायचंय, के स्क्वेअर एल अपॉन ए, के स्क्वेअर एल अपॉन ए, व्हॅल्यू सारखे आहे म्हणून उत्तर पण सारखे येईल. त्यानंतर इथं चेक करा फक्त. आता लास्टला 3.57 इंटू 10 रेस टू मायनस 5. 3.57 इंटू 10 रेस टू मायनस 5. ओके. आता हे युनिट कन्व्हर्जन कसं आलं ते तुम्हाला कळून जाईल मित्रांनो. ई तुम्हाला किती दिलाय, 210. जीपीए म्हणजे 10 रेस टू 3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर असतो. न्यूटनला किलो न्यूटन मध्ये करायला 10 टू 10 रेस टू मायनस 3 करता. एम एम स्क्वेअरला मीटर स्क्वेअर मध्ये करताना 10 रेस टू 6 डिवाइड करता. इकडे जाताना 10 रेस टू मायनस 6 होईल, परत जाताना 10 रेस टू 6 होईल. म्हणजे हा गेला, इथं उत्तर तुमचं बरोबर आलंय. आणि एम एम स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर मध्ये करताना इंटू 10 रेस टू 6 करावा लागतो. आपल्याला दिलं कशात येते सांगा. 10 रेस टू मायनस 6 येईल कदाचित तो. चेक करा. बरोबर, 10 रेस टू मायनस 6 ला, 10 रेस टू मायनस 6 ला. आपल्याला एरिया कशात दिलेला आहे, 400. क्वेश्चन मध्ये एरिया कशात दिलाय चेक करा. 400 एम एम स्क्वेअर दिलाय. एम एम स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर मध्ये करताना डिवाइड बाय 10 रेस टू 6 करता. ओके. हे युनिट कन्व्हर्जन सांगायसारखे तुमची लेवलच नाही मित्रांनो, हे तुम्हाला यायलाच पाहिजे. युनिट कन्व्हर्जन तर जमायलाच पाहिजे. चला, आता तुमच्याकडे ए आणि ई च्या व्हॅल्यू मी पुसतो, मला इथं त्या नडणार आहे. तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मला यांची समेशन करायची, या सगळ्यांची टोटल करायची, जी की मला इथे लागणार आहे. मग सगळ्यांची टोटल करा, किती येते.
सगळ्यांची टोटल तुमची येते 1.039 इंटू 10⁻⁻4. 1.039 इंटू 10⁻⁻4. ओके, जी की मला इथं टाकायची, इथं पूर्ण याच्यात टाकायची. मग लक्ष द्या आता. मग आता क्यू ची व्हॅल्यू काय माझी, डेल्टा किती आहे, 3 mm आहे ना, म्हणजे 3 इंटू 10⁻⁻3 मीटर मध्ये केला त्याला, डिवायडेड बाय 1.039 इंटू 10⁻⁻4. क्यू चं उत्तर किती आलं मला सांगा. हा क्यू म्हणजे फॅक्टर असतो तुमचा, जो तुम्हाला इकडे टाकायचा. किती आलं सांगा मला. क्यू चं उत्तर आलं तुमचं 28.87. 28.87. ओके, 28.87. मग क्यू आलेला असल्यावर तुम्हाला आता काय करायचंय, पीएफ. पीएफ म्हणजे फायनल फोर्स इन एएफ. एएफ मधला फायनल फोर्स म्हणजे काय, त्याच्यातला P0 प्लस क्यू ची व्हॅल्यू किती आहे 28.87 इंटू त्याचा के किती आहे 0. म्हणजे याचं उत्तर किती येईल बघा, याचं उत्तर आलं 0 किलो न्यूटन. परत एकदा, फायनल फोर्स इन ए बी. आता पी किती ए बी मधला 47.49. 47.49 प्लस क्यू किती आलाय तोच 28.87 इंटू के किती आलाय याचा, एबी चा के किती आहे, मायनस अलॉंग विथ साइन करायचंय -0.5. म्हणजे तुमचं फायनल उत्तर किती येतं बघा, 33.055 येतं बघा. 33.055 किलो न्यूटन. बरोबर आलं का चेक करा. बरोबर आलं का चेक करा. 47.49 प्लस ब्रॅकेट मध्ये 28.87 इंटू -0.5, 33.055. परफेक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला फक्त क्यू ची व्हॅल्यू टाकायची, पी आणि के ची व्हॅल्यू टाकायची, ज्या की इकडे काढलेल्या आहे तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला इथे फायनल फोर्स भेटतील, जे की तुम्हाला एक्झामला रिक्वायर्ड होते. मित्रांनो, एक्झामला हेच रिक्वायर्ड होतं आपल्याला. मग अशा प्रकारे तुम्ही फायनल फोर्स कसे काढू शकता. याचं उत्तर आलं -18.47. आता माझ्याकडे मीच काढले सोल्युशन, म्हणून माझ्याकडे आहे ते, पण तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला पहिले 2 कॅल्क्युलेट करून दाखवले. त्याच्यानंतर 33.055 किलो न्यूटन -46.75 किलो न्यूटन -20 किलो न्यूटन 0 किलो न्यूटन -28.87 किलो न्यूटन. हे तुमचे फायनल फोर्सेस आले. असं तुम्हाला टेबल एक्सपेक्ट होता मित्रांनो. हा टेबल जर तुम्ही 2023 ला एमईएस ला केला असेल तर, आणि तरच तुम्हाला ट्रस्टला पूर्ण मार्क भेटतील. अदरवाईज तुम्हाला ट्रस्टला मार्क देणार नाही, कारण की फायनल तुम्हाला आउटपुट काय काढायचा होता, फोर्सेस इन इच मेंबर काढायचं होतं. आणि तुम्ही म्हणणार सर आम्ही काही फोर्सेस काढले, काही चुकले, काही बरोबर आले. देऊ शकता. टोटल किती फोर्स आहे आपले, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 फोर्स आहे ना, 15 मार्काला 9 दुने 18. एखादा मार्क जर समजा तुमचे 2 बरोबर आले तर 2 मार्क देतील, 3 आले 3 देतील, सगळे बरोबर आले तर 15 मार्क देतील. फक्त सगळे फोर्सेस बरोबर यायला पाहिजे, 15च्या 15 मार्क मिळाले असते. पण काही चुकले, काही बरोबर आले सर माझे, तर मग मित्रा ते एक्झामिनरच्या मेंटॅलिटीवर आहे की त्याचा आजचा दिवस कसा आहे, तुझा पेपर चेक करत असताना त्याचा दिवस कसा आहे. तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही काही सांगताय, त्यांना एमपीएससीचा पेपर चेक करायचा आहे, व्यवस्थितच करतील, असं काहीच नसतं मित्रांनो. पेपर चेक करणारे हे युनिव्हर्सिटीचेच प्रोफेसर असतात. कुठून तरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीवरून मागवलेले किंवा कोणी असे दुसरे बाहेरून आलेले नसतात. आपल्या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीचेच प्रोफेसर असतील, तेच तुमचा पेपर चेक करतील. माणसाचे मूडच आहे सगळ्यांचा, म्हणून इथं उत्तर बरोबरच पाहिजे. आपण प्रॅक्टिसच अशी केली पाहिजे की सर किती फास्ट सोडवलं तरी पण माझं उत्तर बरोबर आलं पाहिजे. आणि जर तुम्ही माझा अनालिसिसचा व्हिडिओ बघितला असेल तर सर्वात शेवटी मी तुम्हाला मी किती वेळ लावलाय कोणत्या याला, किंवा ऍक्च्युअल किती वेळ लागतो. आता ऍक्च्युअल म्हणजे मला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमीच तुम्हाला लागायला पाहिजे. ओके, पण तरीही ट्रस्टला सॉल्व्ह करायला 30 किती फास्ट केलं, एवढा हा जर ट्रस्ट असेल किती फास्ट केलं, ते 35 ते 40 मिनिटं लागतात. एकदमच दिग्गज असेल कोणी तर तो 25 मिनिटातही सॉल्व्ह करेल. पण मित्रा 25 मिनिटं 15 मार्काला द्यायला परवडणार नाही. त्यातल्या त्यात तुला जर शाश्वती नसेल की माझे सगळे फोर्स बरोबर आले का, कळतंय, कळायलाच पाहिजे. आणि कळायला असेल मित्रांनो तर लाईक करा. लाईक करायला कंजूसी करू नका मित्रांनो. मला काही फायदा नाही ना, तुम्हाला फायदा आहे, पण मला कळेल की तुम्हाला कळालंय असं. आणि जर कळालं असेल तर कमेंट पण करा की सर माझं इथे मी हे असेच आन्सर माझे आले,
मी लिहून ठेवले होते पेपरवर, किंवा सर कुठेतरी गडबड झाली किंवा माझी कुठेतरी गडबड झाली सर तुम्ही सांगताना ही गोष्ट चुकीची सांगितली किंवा काय तुमच्या डोक्यात असेल ते मला सांगा मित्रांनो. मी फार विचार करूनच हा पेपर सोल्युशन काढलेले आहे. त्याच्यामुळे चुकणार तर नाहीच, पण कुठे मिस्टेक थोडीफार जर झाली तर मला पर्सनली मेसेज करा. ती आपण लाईव्ह फॉर्मॅट मध्ये युट्यूब वरती करेक्ट करून घेऊ. पण आतापर्यंत जे पण काही मी सोल्युशन तुम्हाला दिलंय, क्वेश्चन 1 आपला कम्प्लीट झाला, क्वेश्चन 2 मधला ए आणि बी आज कम्प्लीट झालेला आहे. याच्यामध्ये सगळं बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही चेक करा, स्वतः सॉल्व्ह करा, मला त्याचं सोल्युशन पाठवा की सर मी अशा पद्धतीने केलं, किंवा तुम्ही क्लॅपरॉन्स थेरम वापरला होता पण मी एमडीएम मी तुम्हाला सांगितलंय. मी तुम्हाला क्वेश्चन 1 मधला जो बी का सी क्वेश्चन होता तो मी 3 मोमेंटनी सॉल्व्ह करून दाखवलं तुम्हाला. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही मला एमडीएमनी सेम आन्सर आणून दाखवा. पण आतापर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाही. कदाचित प्रीचा अभ्यास करत असतील मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. पण रोज 1 तास लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. 1च तास तुमच्याकडून मागतोय, जेणेकरून तुमचा 2023 चा पेपरही कव्हर होईल आणि थेरी ऑफ स्ट्रक्चरचे 20 मार्क सुद्धा कव्हर होतील. ओके, चला तुम्ही आले, लाईव्ह आले, सर्वात महत्वाचं. आतापर्यंत 11 वाजले, 11 वाजेपर्यंत मुलं लाईव्ह आहे आपल्या लेक्चरला. थँक्यू पोरांनो, असंच डेडिकेशन ठेवा. चला आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा जो क्वेश्चन आपल्याला अतिशय सोपा विचारला जातो, मॅथमॅटिक्सचा होता, इटरेशन मेथड होती. हार्डली एकच पानावर उत्तर निघत होतं 10 मार्काला. 10 मार्काच्या लेवलचा क्वेश्चन नव्हता. तो क्वेश्चन आपण उद्या 10 वाजता येऊ. मग उद्या 10 वाजता परत भेटायचं. तो क्वेश्चन हार्डली आपला 20 मिनिटात होऊन जाणार. ओके, आजचं लेक्चर कळालं असेल, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. चला बाय बाय, गुड नाईट.